नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर ज्योती आपल्या सर्वांचं सहकार्य विषयांतर्गत पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सहकारचं 5वं प्रकरण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी या प्रकरणाला सुरुवात केली होती. आता आपण सहकारी संस्थेची हिशोब तपासणी म्हणजेच लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण याचा अभ्यास करू. शासनाच्या पुढाकाराने व परिणामकारक उपायांमुळे सहकारी क्षेत्राचा विकास झाला. भारतात पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये संमत झाला. वेळोवेळी आवश्यकतेनुसार त्यात दुरुस्त्या करण्यात आली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परिणामी महाराष्ट्रात महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 संमत करण्यात आला. या कायद्यानुसार सहकारी संस्थांना आपला जमा खर्च व्यवस्थित ठेवावा लागतो. सहकार खात्याच्या मान्यताप्राप्त हिशोब तपासनीसाकडून अथवा लेखापरीक्षकाकडून हिशोबाची तपासणी करून घ्यावी लागते. आता हिशोब तपासणीचा नेमका अर्थ काय तो आपण समजून घेऊया. हिशोब तपासणी म्हणजे हिशोब पुस्तके व आर्थिक विवरणपत्रकांमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीचे परीक्षण करून ही आकडेवारी ज्या व्यवहारांवरून नोंदवली आहे त्या व्यवहारांची सत्यता पुराव्यांच्या आधारे पडताळून त्यावर अहवाल देणे म्हणजे हिशोब तपासणी होय. आता या हिशोब तपासणीची नेमकी व्याख्या काय केलेली आहे तर ती व्याख्या R.G. विल्यम यांची व्याख्या आपण पाहूया. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शवण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशातून व्यावसायिक लेखापुस्तकांची, खात्यांची आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय. आता आपण J.R. बॉटलीबॉय यांची व्याख्या पाहू. हिशोबाच्या पुस्तकांचे बुद्धिकौशल्याने सखोल परीक्षण करण्यासाठी ज्या आधारांवर व्यापारी हिशोब लिहिले आहेत त्या पावत्या व कागदपत्रांची तपासणी करून ज्या काळासाठी नफा तोटा पत्रक व ताळेबंद तयार केला त्याची सत्यता तपासून ते वास्तविक परिस्थितीचे प्रदर्शन करते किंवा नाही हे पाहणे म्हणजे हिशोब तपासणी होय. आता या हिशोब तपासणीचे प्रकार आपण पाहूया. हिशोब तपासणीचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यामधील पहिला प्रकार आहे ते म्हणजे वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. सतत आणि निरंतर हिशोब तपासणी हा हिशोब तपासणीचा दुसरा प्रकार आहे. तिसरा आहे ते म्हणजे अंतर्गत हिशोब तपासणी आणि चौथा प्रकार अंतरिम किंवा मध्यावधी हिशोब तपासणी. आता त्यातील पहिला प्रकार म्हणजे वैधानिक किंवा वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे काय ते समजून घेऊया. सहकारी संस्थेला आपले आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्यानुसार हिशोब तपासून घेणे सक्तीचे आहे. म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोब पूर्ण झाल्यानंतर जी वार्षिक हिशोब तपासणी केली जाते तिला वैधानिक हिशोब तपासणी असे म्हणतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत जी हिशोब तपासणी केली जाते त्या हिशोब तपासणीसाठी हिशोब तपासनीसाची नियुक्ती शासनाकडून केली जाते. या हिशोब तपासणीवरून संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. दुसरा प्रकार म्हणजे सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी. त्याला कंटिन्युअस ऑडिट असं म्हटलं जातं. सतत अगर निरंतर हिशोब तपासणी म्हणजे आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अथवा नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण होय. ज्या सहकारी संस्था मोठ्या असतात व ज्यांचे व्यवहारांचे प्रमाण जास्त असते अशा संस्थांमध्ये सतत हिशोब तपासणी केली जाते. सतत हिशोब तपासणीमुळे संस्थेचे अंतिम खाते ज्याला आपण फायनल अकाउंट्स म्हणतो
ते तात्काळ तयार करणे शक्य होते. तिसरा प्रकार म्हणजे अंतर्गत हिशेब तपासणी म्हणजेच इंटरनल ऑडिट. सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थेअंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक लेखांकन व इतर व्यावसायिक व्यवहारांचे परीक्षण, व्यवस्थापनाचा सुरक्षित व विधायक मार्ग म्हणून जे अंकेक्षण केले जाते त्यास अंतर्गत हिशेब तपासणी असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थेकडे अंतर्गत हिशोब तपासणीचा स्वतंत्र विभाग असतो. अंतर्गत हिशेब तपासणी विभाग जर स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे संस्थेमध्ये कार्यरत असेल तर हिशेब तपासणीस अशा अंतर्गत तपासणीवर काही अंशी अवलंबून राहू शकतो. सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही हिशेब तपासणी केली जाते. अंतर्गत हिशेब तपासणीमुळे वैधानिक हिशोब तपासणीला मदत होते. चौथा प्रकार म्हणजे अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी, ज्याला इंटेरिम ऑडिट असं म्हटलं जातं. आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने जी हिशोब तपासणी केली जाते तिला मध्यावधी किंवा अंतरिम हिशोब तपासणी म्हणतात. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे वार्षिक हिशेब तपासणीसाठी मदत होते. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे नफा-तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी पत्रके त्वरित तयार करणे सुलभ जाते. कारण हिशेब तपासणीचे बरेचसे काम मध्यावधी हिशेब तपासणीच पूर्ण झालेले असते. या हिशेब तपासणीमुळे चुका, अनियमितता, अफरातफरीचे प्रकार लवकर उघडकीस येतात व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहते. आता आपण हिशेब तपासणी वर्गीकरण कसे केले जाते ते पाहू. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने दिलेल्या गुणांच्या आधारे सहकारी संस्थेला हिशेब तपासणी वर्ग ऑडिट क्लासिफिकेशन दिला जातो. या तपासणी वर्गावरून सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते. नफा-तोटा खात्याच्या परीक्षणावरून तपासणी दर्जा आधारलेला असतो. हे परीक्षणे भागभांडवल, आर्थिक स्थिती, कर्जवसुलीचे प्रमाण, संस्थेचे व्यवस्थापन, राखीव निधी, सभासद संख्या, उलाढाल इत्यादी निकषांच्या आधारावर नोंदवली असते. सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देण्यासाठी 100 गुण ठेवलेले असून भांडवल उभारणीसाठी 20 गुण, आर्थिक स्थैर्यासाठी म्हणजे त्यामध्ये सभासद कर्ज, थकबाकीचे प्रमाण किंवा बुडीत संशयित कर्ज यासाठी 40 गुण, संस्थेच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे हिशोब तपासणीतील दोषांची दुरुस्ती, थकबाकीवर कारवाई यासाठी 15 गुण व संस्थेच्या सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण अशी 100 गुणांची विभागणी केली असते. संस्थेला यापैकी किती गुण मिळाले यावरून संस्थेचा वर्ग ठरतो. पहिला वर्ग म्हणजे अ वर्ग. 60% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये अ वर्ग दिला जातो. अशा संस्थांची आर्थिक स्थिती उत्तम असते. कर्ज वसुली करण्यात संस्थेला चांगले यश मिळालेले असते. या संस्थांच्या बाबतीत थकबाकीचे प्रमाण 10% जवळपास असते. दुसरा प्रकार म्हणजे ब वर्ग. यामध्ये 50 ते 59% गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला ब वर्ग देण्यात येतो. अशा प्रकारच्या संस्थांची आर्थिक स्थिती बरी असते. अशा संस्थांची थकबाकी 25% आसपास असते. तिसरा प्रकार म्हणजे क वर्ग, ज्यामध्ये 35 ते 49% गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांना क वर्ग देण्यात येतो. या संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम नसते. या संस्थांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. संस्थांच्या थकबाकीचे प्रमाण 30% ते 40% असते. संस्थेचे व्यवस्थापन आणि कामकाज सुधारण्याची आवश्यकता मात्र असते. आणि शेवटचा वर्ग म्हणजे ड वर्ग. 35% कमी गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ड वर्गात मोडतात. या सहकारी संस्था डबघाईस आलेल्या असतात. अशा संस्थांचे व्यवस्थापन अकार्यक्षम, कामकाजात अनियमितता असणारे असते. लेखापुस्तके योग्यरित्या ठेवलेली नसतात. या संस्थांची थकबाकी 60% असते.